आणि तुम्ही प्रॉबेबली विचार करत असाल की हे दोघं असे का उभे आहेत, तर सांगते. हाय, मी आहे भुवना आणि हा ब्लॉग आहे 1 जानेवारीचा. तुम्ही या दोघांचा रोमॅन्स इग्नोर केला तरी चालेल. 31 तारखेला रात्री ठरलं की गगनगिरीच्या मठात जाऊया. चला, सकाळी ट्रेन पकडली, स्टेशनला उतरलो, मेदूवड्याचा नाश्ता केला, लगेच रिक्षा पकडली आणि रिक्षात बसून हे असे वेडे वाकडे व्लॉग्स बनवत होतो. तर तुम्ही विचार करत असाल की माझा फोन ह्याच्याकडे काय, तर ह्याने माझा फोन चोरी केला होता. लिटरली दिवसभर माझा फोन ह्या माणसाकडे होता. रिक्षाने आम्ही पोचलो गगनगिरी मठात. परत हाच, हो त्याच्याकडेच होता माझा फोन दिवस. आणि ह्या मुलीला फोटो काढण्याशिवाय काहीही येत नाही आणि ह्याला पण. हे आहे तिकडचं दृश्य. आम्हाला एस्थेटिक व्हिडिओ बनवायचे होते म्हणून आम्ही असे 0.5 मध्ये व्हिडिओ काढत होतो. तिकडच्या ह्या शिवलिंगाला आम्ही नमस्कार केला आणि परत ह्या दोघांची बडबड सुरू झाली. हो, पूर्ण दिवस फोन यांच्याकडेच होता. काय माहिती हे दोघं काय शूट करत होते, पण काही ना काहीतरी यांची मागे चालून बडबड चालूच होती. मी हे बघतोय, मी ते बघतोय, काही ना काहीतरी बघतोय यांची चालूच असते. या 2 शूट करणाऱ्या माकडांसह आम्ही अजून एक माकड बघितलं. नंतर हा पर्वत चढून म्हणजे हा जिना चढून थोडं वर गेलो आणि या गुहेत गेलो त्या महाराजांचा नमस्कार घ्यायला. आमच्या अंगात एवढे किडे आहेत की आम्हाला इथे चढून फोटो आणि व्हिडिओ काढायचे आहेत. ह्या मुलीला कुठेही बसवा, हिला एस्थेटिक फोटो काढायचे. आणि ह्या प्राण्याला माणसांना सोडून या गायींबरोबर फोटो काढण्यात जास्त इंटरेस्ट होता. त्यानंतर आम्ही गेलो महडच्या वरदविनायकला, अष्टविनायकापैकी एक क्षेत्र. हा व्हिडिओ आम्ही तिथेच घेतला. तिथे पण आमची बकचोती संपली नव्हती. तर अशी झाली आमच्या नवीन वर्षाची सुरुवात. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.